UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी, इतर कोणीही अर्ज न भरल्यानं राहुल नार्वेकरांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड। राहुल नार्वेकरांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या नेमणुकीला ठाकरे गटाचा विरोध, बिनविरोध अध्यक्ष निवडीला आमचा पाठिंबा पण नार्वेकरांना नाही, आदित्य ठाकरे आक्रमक। विरोधकांना वारं न कळल्यानं त्यांची दुर्दशा झाली, फक्त विरोधाला विरोध करणं सोडून द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंचं विरोधकांना आवाहन। जयंतराव, माझं तुमच्याकडे बारीक लक्ष पण तुम्ही प्रतिसादच देत नाही, विधानसभेत अजित पवारांचं वक्तव्य। अजितदादा, आपल्या पक्षाचं घोषवाक्य आहे योग्य वेळी योग्य निर्णय, जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। पुण्यात महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव, सर्व पराभूत आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। नांदेडमध्ये 75 केंद्रांवरील व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मतांची तपासणी, लोकसभेच्या 30 विधानसभेच्या 45 मतदान केंद्रांचे आकडे पुन्हा तपासले, आकडेवारी अचूक, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। बेळगावात महामेळावा घेण्यावर ठाम असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड। सीमा भागाचा विशेष कार्यभार असतानाही अटकेच्या भीतीनं शिंदे बेळगावला गेले नाहीत, काँग्रेसचं राज्य ही पळवाट नसू शकते, संजय राऊतांची टीका। शिंदे गटाच्या उदय सामंतांसह आणखी 2 नेते बेळगावला जाण्याची शक्यता, सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाकरे गटाचं आंदोलन, बेळगावच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाची घोषणाबाजी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।